आणि आयुष्यात त्याची कविता झाली पहिली कविता. त्या कवितेचं शीर्षकही दिलं होतं सविता पट्टेकर सतत गैरहजर. म्हणजे त्या मुलीचंच नाव त्या कवितेला आहे. शिक्षक झालो आणि वर्गात असंख्य मुलं भेटली आणि या मुलांना कविता गोष्टींच्या माध्यमातून आपण त्यांची आनंदाची बाग फुलवायची, शाळेचा लळा लावायचा असं कुठेतरी मनाशी पक्क होतं. रोज नवीन गोष्ट सांगायचो, परिपाठातून एखादी कविता वाचलेली ऐकवायचो. मुलं म्हणायची सर उद्या नवीन कविता बरं का, सर उद्या नवीन गोष्ट. मग या मुलांसाठी आपणच का लिहू नये असा मनात विचार आला. एका प्रसंगामुळे एका शिक्षकाच्या आयुष्यात एक नवीन बदल झाला आणि त्या बदलामुळे अनेक बालजीवन फुलून गेले. असे हे बाल साहित्य अकादमी पुरस्कार विजेते एकनाथ चव्हाण यांनी आज पुण्यात अक्षरधाराच्या कार्यक्रमात आपला जीवनपट उलगडून दाखवला, संवाद साधला. त्याचा हा भाग आपल्यासाठी. नमस्कार सर्व रसिक वाचकांचं स्वागत. 8 ते 10 वर्ष अक्षरधारा लहान मुलांसाठी बाल साहित्यिक महोत्सव दरवर्षी करत असतं आणि या महिनाभराच्या शब्दोत्सवामध्ये आपण लहान मुलांसाठी काही ना काही वेगळे वेगळे कार्यक्रमही करत असतो की जेणेकरून मुलांना त्यांचे लेखक भेटावेत, त्यांच्याशी गप्पा मारता याव्यात आणि मुलांचं वाचनाकडे जास्तीत जास्त लक्ष ओढलं जावं, हाच यामागचा हेतू आहे. त्यासाठी आपण यावर्षी एक स्पर्धा आयोजित केलेली आहे. तुमच्या आवडीचं पुस्तकाबद्दल तुम्ही लिहायचं आहे 300 शब्दात आणि त्याच्या बदल्यात पुस्तकं भेट मिळवायची आहेत. 1ली ते 4थी आणि 5वी ते 8वी अशा 2 गटांमध्ये या स्पर्धा असणार आहेत आणि प्रत्येक गटात 3-3 नंबर काढले जातील आणि ज्यांना बक्षीस मिळेल त्यांना त्यांच्या आवडीची पुस्तकं भेट मिळणार आहेत. तर आज या शब्दोत्सवाचं उद्घाटन किंवा आज आपल्या इथं बालसाहित्यिक साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड तुमच्याशी गप्पा मारायला आलेले आहेत. मी अक्षरधाराच्या प्रथेप्रमाणे स्नेहा अवसरीकर यांना विनंती करते की त्यांनी ग्रंथ भेट देऊन त्यांचं स्वागत करते. 28 एप्रिल ते 2 जून पर्यंत हा बालकुमार शब्दोत्सव चालू राहणार आहे आणि दर रविवारी मुलांसाठी काही ना काही कार्यक्रम असणारच आहे. पुढच्या रविवारी रमा हर्डीकर यांचा कार्यक्रम आहे. दरवेळी तुम्हाला या कार्यक्रमाची माहिती दिली जाईल. त्यासाठी आपलं अक्षरधाराचं फेसबुक पेज आहे ते तुम्ही लाईक करा. त्यावेळी तुम्हाला त्या सर्व कार्यक्रमांची माहिती मिळत जाईल. यानंतरची सूत्र मी स्नेहा यांच्याकडे देते. सर्वांना नमस्कार आणि हॅलो, आवाज येतो? सर्वांना नमस्कार आणि या कार्यक्रमात सगळ्या मुलांचं पहिल्यांदा मुलांचं मनपूर्वक स्वागत आणि मग त्यांच्या पालकांचंही अगदी मनपूर्वक स्वागत. या वर्षीची ही सुरुवातच आहे पण पहिलाच कार्यक्रम साहित्य अकादमी विजेते लेखक बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांना आमंत्रित केलंय आणि त्यांच्याशी आता आपण बोलणार आहोत. एकनाथ आव्हाड यांची अगदी थोडक्यात ओळख मी वाचून दाखवते. वाचून एवढ्यासाठी की फार मोठी ओळख आहे आणि खूप पुस्तक आहे. त्यामुळे त्यांचे बालकविता संग्रह प्रकाशित झाले, काव्यकोडी संग्रह प्रकाशित झाले, नाट्यछटा, चरित्र आणि संपादन, ब्रेल आवृत्तीत सुद्धा त्यांच्या पुस्तकांचे रूपांतर झाले आणि खूप अनुवादही त्यांनी केले. शिवाय अनेक इयत्तांमध्ये पाठ्यपुस्तकात त्यांच्या धड्यांचा त्यांच्या लेखनाचा समावेश आला आहे. काही नावं फक्त मी तुम्हाला सांगते. आपल्याला त्यांना अकादमी मिळालेली असल्यामुळे नावं माहीतच आहेत. आपण फक्त पुन्हा एकदा बघूयात. बालकविता संग्रह त्यांचे आहेत अक्षरांची फुले, आभाळाचा फळा, खरंच सांगतो दोस्तांनो, गंमत गाणी, तळ्यातला खेळ, पंख पाखरांचे, बोधाई, मज्जाच मज्जा, हसरेघर, सवंगडी, मजेदार गाणी, शब्दांची नवलाई, छंददेही आनंद. आणि छंददेही आनंदालाच त्यांना 2023 सालचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. सर, आपलं या कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत. सर्वांना प्रथमतः नमस्कार
आणि आज अक्षरधाराच्या माध्यमातून तुम्हा सर्वांशी संवाद साधण्याची संधी अक्षरधाराने उपलब्ध करून दिली, त्यांचे मनपूर्वक आभार. सुरुवात करण्या अगोदरच मी हे सांगते की ही केवळ जशी असते तशी मुलाखत नाहीये की मी त्यांना काही प्रश्न विचारेन आणि ते त्याचं उत्तर देतील. तर हा संवाद आपल्या सगळ्यांसाठी खुला असणार आहे. म्हणजे इथं असणारी मुलं आणि त्यांचे पालक हे सगळे सरांची गप्पा मारू शकतात, त्यांना प्रश्न विचारू शकतात आणि प्रसंगी सरांबरोबर जर कोणाला कविता म्हणायची असेल तर मुलं कविताही म्हणू शकणार आहेत किंवा त्यांची एखादी कविता सुद्धा आम्हाला ऐकायला अगदी आवडणार आहे. हे मी अगदी पहिल्यांदा सांगते. आणि आपण सर सुरुवात मला वाटतं यानेच करूया की तुमची पहिली कविता कोणती होती? सुरुवात कशी झाली तुमच्या कविता लेखनाची? खूप छान प्रश्न आहे. आपली पहिली कविता कुठली पहिली गोष्ट चांगली लक्षात असते. मी 5 ऑगस्ट 1993 मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून रुजू झालो. तर मी महापालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून रुजू होण्याचं आधीच ठरवलं होतं की मी नोकरी करणार, माझी शिक्षक म्हणून सेवा देणार ती मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतच. त्याच्या मागचं कारण असं होतं की मी 1ली ते 7वी महापालिकेत शिकलो. ज्या महापालिकेच्या शाळेने आपल्या शालेय जीवनाची घडी बसवली आहे त्याच महापालिकेच्या शाळेत आपण शिक्षक म्हणून सेवा द्यायची हे माझं मनाशी पक्कं होतं. मग त्याच्या लहानपणापासून पुस्तकं वाचण्याचं वेड होतं. कथा, कविता, गोष्टी जे काय असेल ते पुस्तक. लहानपणी काय असं ठरवलेलं नसतं की आपण बोक्या सातबंडीत वाचायचं किंवा अमुकच पुस्तक वाचायचं. जे आपल्या हाताशी येईल, जे आपल्याला खाऊच्या पैशात सहज शक्य विकत घेता येईल असं पुस्तक घ्यायचं आणि वाचायचं. असं करता करता जेव्हा मी शिक्षक झालो आणि वर्गात असंख्य मुलं भेटली आणि या मुलांना कविता गोष्टींच्या माध्यमातून आपण त्यांची आनंदाची बाग फुलवायची, शाळेचा लळा लावायचा असं कुठेतरी मनाशी पक्क होतं. रोज नवीन गोष्ट सांगायचो, परिपाठातून एखादी कविता वाचलेली ऐकवायचो. मुलं म्हणायची सर उद्या नवीन कविता बरं का, सर उद्या नवीन गोष्ट. मग या मुलांसाठी आपणच का लिहू नये असा मनात विचार आला. त्याच्या आधीमध्ये मी रोज लिशी लिहायचो, डायरीमध्ये काही वाचलेल्या पुस्तकांबद्दलच्या माहिती लिहून काढायचो, काही चांगल्या ओळी कोट करायचो. जसं काही वि स खांडेकरांचं अमृतवेल होतं वाचलेलं, त्याच्यातलं काही छान पल्लेदार वाक्य अशी लिहून काढायचो. पण वर्गात ही जी मुलं रोज नवीन काहीतरी ऐकवा सर आम्हाला असं म्हणायची आणि मी म्हटलं या मुलांसाठी आपण लिहायचं, पण सुरुवात कुठून करायची ते माहीत नव्हतं. आणि त्याच सुमारास माझ्या वर्गातली एक सविता पटेकर नावाची मुलगी गैरहजर राहिली. मी मुलांना म्हटलं अरे सविता कुठे राहते रे, तिला सांग नवीन वह्या पुस्तक आणली बरं सरांनी, तिला बोलव. एक मुलगा म्हणाला आमच्याजवळ राहते सर, मी तिला सांगतो. पण त्या मुलाच्या सांगण्याचा काहीच परिणाम झाला नाही, सविता काय आली नाही. मी चिठ्ठी पाठवली वर्ग शिक्षक म्हणून त्या मुलाकडे पालकांच्या नावाने की मुलीला ताबडतोब शाळेत पाठवा, तिचा अभ्यास बुडतोय, तिला नवीन वह्या पुस्तकं द्यायची आहे. पण त्याचाही काहीही परिणाम झाला नाही. त्यावेळी आमच्या मुख्याध्यापिका, ज्या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त उपक्रमशील आदर्श मुख्याध्यापिका, त्या म्हणाल्या सर त्या मुलीचं घर गाठा तुम्ही, तुम्हाला नेमकी अडचण लक्षात येईल त्या मुलीची, काय येत नाही. आणि मला ते पटलं. ज्या मुलाला घर माहिती होतं त्याचा हात धरून त्याला मी त्या मुलीचं घर गाठलं. घर म्हणजे काय, आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत जी मुलं येतात ना ते अशी तळागाळातून येतात. अनेकांना आई नसतात, बाबा नसते आणि अशी मुलं आजीचा थरथरता हात धरून शाळेत येत असतात. अनेक पालकांना मुलाची इयत्ता तुकडी माहीत नसते. अनेक मुलं वेगवेगळ्या बोलीभाषा बोलणारी मुलं शाळेत येतात, म्हणजे हिंदी भाषा बोलणारी, कुठली तरी ग्रामीण बोलीभाषा बोलणारी मुलं. आणि अशा मुलांची बोलीभाषा जपत त्यांना प्रमाण भाषेचं गोडी लावायची, पुस्तकांची ओढ लावायची, हे आम्हा सगळ्यात महापालिकेच्या शिक्षकांसाठी मोठं चॅलेंज. पण जेव्हा ती मुलगी घर गाठलं मी आणि मला सविता दिसली केस पिंजरलेल्या अवस्थेत आणि घर बघितलं ना तर असे जमिनीचे पोपडे निघालेले, दरवाजा म्हणाल तर 2 फळ्या आणि त्याला लाकडी 2 पट्ट्या, दरवाजाला कडी नाहीच, असा दगड ठेवला होता दरवाजा पुढे मागे होऊ नये म्हणून. आणि मला ते एकदम भकास वातावरण वाटलं आणि मी त्या मुलीला म्हटलं का गं शाळेत येत नाहीस, सरांनी काय घरापर्यंत यायचं. ती मुलगी एकदम घाबरली. तो माझ्यासोबतचा मुलगा म्हणाला सर, त्या मुलीला म्हणाला हे आपले सर आहेत, तू शाळेत येत नाही ना, बघ आलेत घरी. म्हटलं कुठे आहे तुझी आई, म्हणे आई गेली कामाला. कधी येणार, तर 3च्या सुमारास. मी म्हटलं रोज रोज या गोष्टीच्या मागे लागण्यापेक्षा आज याचा छडा लावूनच जायचं. पुन्हा बाहेर गेलो. माझी सकाळची शाळा 7:10 ते 1:20 त्यावेळची.
सकाळ अधिवेशन करून मी ते घरी गेलो होतो, 2-2:15 झाले होते. ती मुलगी म्हणते आई 3च्या सुमारास येणार. म्हटलं या गोष्टीचा छडा लावूनच जायचा. पुन्हा बाहेर गेलो, 3च्या सुमारास घरी गेलो, आई घरी आली होती. मी म्हटलं का मुलीला शाळेत का पाठवत नाही? बघा घरापर्यंत यावं लागलं ती. तर म्हणे काय करू सर, मी लवकर उठते, स्वयंपाक पाणी करते आणि कामाला जाते, त्या मुलीला उठवते, तिने नको का मग शाळेत यायला. म्हटलं तुम्ही एवढ्या लवकर कामाला जाता, असं कुठलं काम करता? तर ती माऊली कचरा वेचण्याचं काम करते, भंगार वेचण्याचं काम करते. वाईट वाटलं मला. लवकर गेलं तर म्हणे चांगले कागद, चांगलं भंगार हाताशी मिळतं आणि म्हणून मी लवकर घर सोडते. तर या मुलीने नको का नंतर शाळेत यायला, मी काय काय करू? म्हटलं हिचे वडील वारले. मी त्या माऊलीला एकच प्रश्न केला की तुमच्या वाट्याला जे आयुष्य आलंय ते तुमच्या मुलीच्या वाट्याला आलं तर बरं वाटेल का हो? कदाचित ह्याच प्रश्नाने ती बाई खडबडून जागी झाली असावी, कारण दुसऱ्या दिवशी कामाला न जाता ओढत मुलीला शाळेत घेऊन आली. पुन्हा भरलेल्या डोळ्याने आपली कर्म कहाणी सांगितली. खरं सांगतो तो दिवस माझा खूप असा अस्वस्थित गेला. घरी गेल्यानंतर मी ते सगळं शब्दबद्ध केलं. ती कविता आपल्याला ऐकवतो. पहिली कविता होती सविता पटेकर, सतत गैरहजर. शाळेत आली आई आपल्या मुलीला घेऊन, शाळेत आली आई आपल्या मुलीला घेऊन, काकू तिला येऊन म्हणाली यापुढे नाही राहायची घरी मास्तर, वर्गात घ्यायला ठेवून. काकू तिला येऊन म्हणाली यापुढे नाही राहायची घरी मास्तर, वर्गात घ्यायला ठेवून. मुलीचं नाव सविता पटेकर, वर्गात सतत गैरहजर. आई म्हणाली रोज ही घरी त्रास देते आणि शाळेत जा म्हटलं तर अंगावर पांघरून घेते. खायला द्यायला मात्र चांगलं मागते आणि या त्या कारणावरून माझ्याशी रुसते. हिच्यासाठी काय काय करू, कुणाकुणाचे पाय धरू, 4 घरची धुणभांडी सुद्धा करते. त्या पोरीसाठी मरमर मरते. नवरा माझा गेला मरून, आईचं बोलणं पोट तिडकीनं, पण पोरगी मात्र डिम्म. नाव तिचं सविता पटेकर, वर्गात सतत गैरहजर. मी मुलीला म्हणालो कागद शाळेत येत नाहीस, खरं सांग मी तुला मारणार नाही. मी मुलीला म्हणालो कागद शाळेत येत नाहीस, खरं सांग मी तुला मारणार नाही. पण मुलगी काहीच बोले नाही. आईला आला राग. आईनं तिच्या गालफाडात मारलं आणि मुलीने आईकडे रागानं पाहिलं. मला वाटलं इथे चुकतं कोणाचं, ह्या मुलीचं की तिच्या आईचं, मास्तरांचं की इथल्या शिक्षण पद्धतीचं. मीही काहीसा निरुत्तर. सविता पटेकर, वर्गात सतत गैरहजर. मनापासून ठरवलं हिची समस्या शोधून काढावी, मनापासून ठरवलं हिची समस्या शोधून काढावी. अभ्यासाची पुस्तकं आणून तिला द्यावी. या लहानशा जीवाला आता आपण समजून घेऊ, या लहानशा जीवाला आता आपण समजून घेऊ. आपल्यातला अर्धा डब्बा रोज तिला देऊ. मनाशी सारं ठरवून एक एक विषय घेतला. खेळ गाणी गोष्टींचा तासयात घेतला. दुसऱ्या दिवशी वर्गात गेलो, हजेरी घेतली, नाव पुकारलं. दुसऱ्या दिवशी वर्गात गेलो, हजेरी घेतली, नाव पुकारलं, सविता पटेकर. पण मुलं म्हणाली गैरहजर. माझं मन सुन्न झालं. कालचा दिवस आठवला. बॅगेतल्या डब्याकडे लक्ष गेलं. टेबलावर तिच्यासाठी पुस्तकं होती. या पुस्तकात तिचं आता कसं शोधू उत्तर, या पुस्तकात तिचं आता कसं शोधू उत्तर. तेवढ्यात दारातून कवळे शब्द आले. सर वर्गात येऊ. दाराकडे पाहिलं तर दारात सविता उभी, शाळेच्या गणवेशात, 2 घट्ट वेड्या घालून. माझं मन फुललं. वर्गातली मुलं एका सुरात म्हणाली सर सविता हजर, सर सविता हजर, सर सविता हजर. या कवितेची गंमत सांगतो. ही मी माझ्या 5वीच्या वर्गात मुलांना कविता ऐकवली. सविता यायला लागली बरं का शाळेत. आणि सविताने त्या वर्षीच्या बालकोत्सवमध्ये वैयक्तिक नृत्य स्पर्धेमध्ये पारितोषिक सुद्धा मिळवलं. पण गंमत अशी झाली की पहिलीच कविता होती. मला जरा उत्साह होता. त्याचवेळी महाराष्ट्र टाइम्समध्ये मुंबई जिल्ह्यातून खुल्या गटाच्या काव्य स्पर्धेचं आयोजन मी वाचलं. मी तिथे गेलो, ही कविता सादर केली, पहिलं पारितोषिक मिळालं. तो आनंद झाला. पण त्याहून अधिक आनंद झाला मी माझ्या 5वीच्या मुलांना जेव्हा ही कविता ऐकवली. आणि काही दिवस गेले निघून आणि हजेरी घेताना एक रमेश नावाचा मुलगा मात्र 2 दिवस आला नाही. म्हणजे आपलं सहज बोलून गेला, अरे रमेश आला नाही रे.
एक पोरगा पटकन उठून उभा राहिला आणि म्हणाला, सर त्याच्यावर सुद्धा सवितासारखी कविता लिही, म्हणजे तो सुद्धा शाळेत येईल. मला वाटतं त्या मुलाची प्रतिक्रिया त्या पुरस्कारापेक्षा खूप मोठी माझ्यासाठी होती. मला वाटतं मी लिहिता झालो ना किंवा लिहिता राहिलो म्हणावं, हे मला मुलांमुळे मी लिहिता राहिलो. मला जेव्हा 2023चं साहित्य अकादमी जाहीर झालं आणि अनेक पत्रकारांचे फोन आले की सर तुम्ही 30 वर्ष लिहिताय, आता कसं वाटतं तुम्हाला? तर मी म्हटलं थोडी दुरुस्ती करू का? मी 30 वर्ष लिहितोय म्हणण्यापेक्षा 30 वर्ष मुलांनी मला लिहितं ठेवलं आहे, हे माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. मला माझी कविता जेव्हा मुलांच्या चेहऱ्यावर मी पाहतो, त्यांचा चेहरा कविता सादर केल्यानंतर, गोष्ट सादर केल्यानंतर त्यांचे हसरे चेहरे, नाचरे डोळे माझ्यातला उत्साह वाढवतात लेखक म्हणून, बाल साहित्यकार म्हणून. आणि मला वाटतं आपल्या मुलांना जे आवडतं ते आपण लिहिलं पाहिजे. आजच्या मुलांना जे आवडतंय ते लिहिलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने माझा खऱ्या अर्थाने प्रवास सुरू झाला. सर, मला आणखीन एक आता उत्सुकता वाटते तुम्ही असं सांगितल्यामुळे की जशी एक सविता पटेकर तुमच्या वर्गात विद्यार्थिनी तुम्हाला भेटली, तशाच पुढे सगळ्या कवितांना कोणी कोणी विद्यार्थी निमित्त झाले का, किंवा शिक्षण किंवा वर्गातली मुलं आणि तुमच्या कविता? नुसती वर्गातली मुलंच नाही, नंतर माझ्या कवितांचे कार्यक्रम महाराष्ट्रभर व्हायला लागले. आदिवासी पाड्यांवर कविता, आदिवासी पाड्यांवर मी कविता म्हटली आणि माझ्या कार्यक्रम संपल्यानंतर एक मुलगी पुढे आली. सर म्हणे तुमची कविता मस्त होती सर. मला खूप आनंद झाला आणि मी ना आजच शाळेत आले आणि आज बघा ना तुमचा गोष्टींचा कवितांचा कार्यक्रम ऐकायला मिळाला. मी आता रोज शाळेत येणार. अरे मला किती आनंद झाला की त्या मुलीला हा कार्यक्रम ऐकल्यानंतर तिला असं वाटायला लागलं की शाळेत काहीतरी छान मिळतं, मी आता रोज शाळेत येणार. आणि परतीच्या प्रवासात माझी कविता झाली, आय मी रोज शाळेत जाईल, शाळा शिकीन, बुक वाचीन, आपल्या पर्शाला सांभाळून घरचं काम बी करीन, पण आय मी रोज शाळेत जाईल. आय पोटासाठी तुझी वणवण ठाऊ आहे मला, पोटासाठी तुझी वणवण ठाऊ आहे मला, एका खोट्यासाठी बी आराम नाही मिळत तुला, पण तू घरची नग काळजी करू, तू घरची नग काळजी करू, मी समद पाईन, पण आय मी रोज शाळेत जाईल. आय मी एक शिकले तर आपला पर्शा बी शिकल आणि शिक्षणाचं महत्व त्याच्या डोक्यात बी बसल. आय साळमुळच हाही श्वास मी खरा करून दावी, साळमुळच हाही श्वास मी खरा करून दावी, पण आय मी रोज शाळेत जाईल. शेवटी ती मुलगी काय म्हणते ना ते फार महत्वाचं आहे. ती मुलगी म्हणते, आय शाळा म्हणजे माणसाचा तिसरा डोळा आहे, आय शाळा म्हणजे माणसाचा तिसरा डोळा आहे, पण तुला खरं सांगू का आपल्यासाठी भाकरीचा तो गोळा आहे. आय शाळा म्हणजे माणसाचा तिसरा डोळा आहे, तर तुला खरं सांगू का आपल्यासाठी भाकरीचा तो गोळा आहे. थोडी कळकाड आपली सारी सपन पुरी होती, थोडी कळकाड आपली सारी सपन पुरी होतील, म्हणूनच आय मी रोज शाळेत जाईल, म्हणूनच आय मी रोज शाळेत जाईल, म्हणूनच आय मी रोज शाळेत जाईल. म्हणजे मी अशा कविता गोष्टी मुलांच्या संपर्कात आल्यानंतर पटकन मला क्लिक होतं, अरे याची गोष्ट होऊ शकते बरं का, अरे याची छानशी कविता होऊ शकते. हल्लीचीच प्रसंग आहे. जूनला आमची शाळा सुरू झाली कडू सर, आणि एक मुलगी वही नाचवत आली हो माझ्याकडे. म्हटलं काय ग तुला मला वही दाखवायची आहे का? म्हणजे हो सर. म्हटलं काय असं विशेष त्या वहीत, आता तर शाळा सुरू झाली, आज पहिला दिवस. म्हणजे सर सुट्टीमध्ये आईनी ना मला वही दिली आणि म्हणाली काय दिली वही. बघा आपण काय करतो मुलांना, तिथे बसू नको, तिथे बसू नको, रिमोटला हात लावू नको, ते पोचायला तिकडे नीट टेकू नको, नीट बस. आपण सारखं मुलांना हे सांगत असतो, हे करू नको ते कर, पण काय करायला पाहिजे हे मात्र आपण सांगायला कुठेतरी कमी पडतो मोठी मंडळी. आणि जेव्हा त्या मुलीला म्हटलं की काय केली, काहीही लिही म्हटलं, पण लिही काहीतरी त्या वहीत. तिला जे स्वातंत्र्य मिळालं ना ते तिच्या मला चेहऱ्यात, तिच्या त्या डोळ्यांमध्ये दिसलं. मग म्हटलं तू काय लिहिलंस मग? म्हणजे मी आईवर कविता लिहिली सर. आणि मला एवढीच गोष्ट पुरेशी झाली मला पुढची कविता लिहिण्यासाठी. आणि घरी आल्यानंतर ते आठवलं सगळं आणि मी कविता लिहिली. त्या मुलीचं सगळं ऐकून लिहिली, पण पुढे आपली काहीतरी कल्पकतेची जोड असते. मी ती कविता अशी लिहिली की आईने आणली मला वही आणि म्हणाली यात हवं ते लिही. आईने आणली मला वही आणि म्हणाली यात हवं ते लिही. मग आईवरच लिहिली एक कविता, आईवरच लिहिली एक कविता. आता वाचते ती मी येता जाता. नंतर लिहिली सशाची कहाणी आणि आणखीन 2 पावसाची गाणी. अहो कुणाला सुटे ना अवघड गणित, मीच सोडवले ना अचूक वहीत. हवेच्या दाबाचा प्रयोग सुद्धा लिहिला, ज्यात आला होता माझा नंबर पहिला. भरपूर विषय एकाच वहीत आणि सुचेल तसे बसले लिहित. मग आईच्या हाती वही लागते आणि म्हणाले अगदी साडेच या
आई म्हणाली, अगं सारेच यात वहीचे जणू अनेक हात. शेवटी घेतली आईची सही, शेवटी घेतली आईची सही. अहो सजून गेली माझी वही, अहो सजून गेली माझी वही, अहो सजून गेली माझी वही. त्या आईच्या एका सहीने त्याची मुरडीची वही सजून जाते. आई मुलीचे किती नातं, किती सहज सुंदर आणि मनाला भिडणारं आहे ते. आणि तिच्या दृष्टीने आई एकदम मोठी आहे कोणी, अगदी अगदी तिची सही हवी आहे, सही हवी आहे. आणि तिच्या एका सहीने त्या मुलीची वही सजून जाते. अगदी. तिला काय त्या वहीला सजवण्यासाठी चित्र काढली पाहिजे काही नाही, आईची सही पुरेशी आहे तिला. आणि हीच विशेष ओळख आहे. हा अगदी बरोबर आहे सर. खरं म्हणजे हे सगळे सहमत होतील. मला असं वाटतं की मी काही विचारले, तुम्ही एका मागोमाग एक कविता म्हणत राहाव्यात किंवा मुलांसाठी आणि पालकांसाठी. कारण मला त्या चिमुरडीचं फार कौतुक वाटतं, किती छोटीशी आहे पण बसली आहे. हो ना, त्या बाळासाठी आपण एक छोटीशी कविता म्हणूया. मला तेच म्हणायचं की इथल्या मुलांसाठी आता आणि मुलांना आणि पालकांना विनंती आहे की तुम्हाला कुठलाही प्रश्न वाटला विचारावा असा विचारा खुशाल. आपला हा गप्पांचा कार्यक्रम आहे, आपण छान मस्त संवाद साधूया. तर मी पहिलीच्या वर्गात जेव्हा गेलो तेव्हा ते नुकतीच अक्षर ओळख झालेली मुलं असतात, पण त्यांना जोडाक्षर आलं की त्यांना अडचण यायची. त्यांना असं वाटायचं अरे जोडाक्षर आलं की वाचायचं त्यांना थोडंसं कुठेतरी चुकलं, मन खट्टू व्हायचं त्यांचं. मग मी विचार केला की ह्या मुलांसाठी आपण जोडाक्षर विरहित कविता लिहूया की ज्याच्यात जोडाक्षरच नाहीये. आणि मी गंमत गाणी पुस्तक लिहिलं आणि ह्या पुस्तकाची मदत माझी घरामधली माझी तिसरीला वैष्णवी मुलगी होती, त्यावेळी तिसरीला होती, तिची मदत मला खूप झाली. म्हणजे मी कविता लिहिली की तिला ऐकवायचो. अरे मुलं मस्त ताप देतात, म्हणजे चुकलं तरी सांगतात खूप जमाय नाही, उद्या वेगळी सांगा, आज काय तुमची खास नव्हती कविता. पण असं सांगणारं सुद्धा कुणीतरी हवं असतं. तर मोठी मंडळी वा छान आहे मस्त आहे असं सांगतात, पण आपल्या चुका बऱ्याच दाखवत नाही. पण मुलं कौतुक सुद्धा तितकंच निर्लेपपणे करतात आणि चूक असली तर तितकीच हसत खेळत सांगून मोकळे होतात. तर अशा मुलांची निखळ निर्मळ दाद आपल्याला खूप काही शिकवून जाते. माझी मुलगी बऱ्याच चुका काढायची, पण त्या चुकांमुळे असं झालं माझी निर्दोष कविता अनेक महाराष्ट्रातल्या मुलांपर्यंत पोहोचली. गंमत सांगतो, माझ्या मुलीने काढलेली मोठी चूक, मी एक कपाटावरची कविता लिहिली की त्याच्यात जोडाक्षर नाहीये. पुढून पाठ मागून सपाट बाबांनी आणलं लोखंडी कपाट. पुढून पाठ मागून सपाट बाबांनी आणलं लोखंडी कपाट. कपाटाला खण आहेत खूप, खणात पैसे बसतात चूप. पैशांचं कपाट घमेंडी भारी आणि उघडायला गेलं की कुरकुर करी, उघडायला गेलं की कुरकुर करी. मुलं मस्त कुरकुर 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 छान करायची कविता म्हटल्यानंतर. पण याच्यामध्ये लोखंडी कपाट ना माझ्या डोक्यात एकच गोदरेजचं कपाट त्यावेळी पटकन होतं. मी आपलं गोदरेज कपाट, बाबांनी आणलं गोदरेजचं कपाट. माझी मुलगी म्हणाली बाबा गोदरेजचं कपाट आम्हाला नाही माहिती. तिला कसं माहिती असणार, ते आपल्या मोठ्यांना माहिती गोदरेजचं कपाट. पण तिने मला तो शब्द बदलायला लावला लोखंडी कपाट. मी म्हटलं हे कुरकुर करणारं तकलादू कपाट जर गोदरेजचं कपाट लिहिलं असतं तर पुढे गोदरेजनी माझ्यावर कारवाई केली असती. माझ्या मुलीने त्याच्यातरी वाचवलं मला. तर अशा पद्धतीचं ते गंमत गाणी पुस्तक आकाराला आलं. त्या पुस्तकामधल्या कविता खूप मुलांना आवडल्या. मुलांनी त्याच्यावर अभिनय केला. अभिनय कसा केला तुम्हाला सांगतो. आता पहिलीच्या बालभारतीच्या उर्दू माध्यमाच्या पुस्तकात माझी कविता गेल्या वर्षापासून आली आहे. शेतकरी दादा नावाची कविता. मी आमच्या पहिलीच्या वर्गात ती वाचून दाखवली. मुलं म्हणाले सर असं करूया, ही प्रश्न उत्तराची कविता आहे. 2 गट आहे ना प्रश्न विचारतील आणि 2 गट उत्तर देतील. मला अजिबात माहित नव्हतं. मी आपली लिहिली म्हणून लिहिली कविता. शेतकरी दादा काय करतो. दुसरा गट म्हणायचा शेतकरी दादा शेती पिकवतो. मग शेतात काय पिकवले सांगा. म्हणजे मुलं असे कमरेवर हात ठेवून मुलींची म्हणायचे शेतात काय पिकवले सांगा. मुली म्हणायच्या गहू हरभरा वावरात रांगा. शेतकरी दादाला आवडते काय. दुसरा गट म्हणायचा भाजी भाकरी दुधाची साय. शेतकरी दादाचे घर कसे शेतामधोमध खोप दिसे. देशासाठी पिकवतो धान शेतकरी दादा आमचा महान. महान म्हणताना सगळ्या वर्गाचा इतका जल्लोष मोठ्याने व्हायचा की काय विचारायची सोय नाही. मला वाटतं ना ही कविता मी लिहिली खरी, पण मुलांनी त्या कवितेवर वेगवेगळे संस्कार केले म्हणूया. की मला हे नव्हतं माहिती की हा 2 गट प्रश्न विचारतील 2 गट उत्तर देतील. पण तो प्रश्न उत्तराच्या खेळातून ती कविता आणखी मुलांच्या हृदयापर्यंत भिडली असं मला वाटतंय. किंवा माझी एक कविता आहे की झाडा रे झाडा डोल रे डोल फळासारखे तुझे गोड गोड बोल. झाडाला आली सुगंधी फुले
फुलांनी बांधले झाडावर झुले, तानाने धरला तालावर ताल आणि झाडाने घातला पायात चाळ. झाडाची फुले उतरली खाली आणि सुगंधी सारी जमीन झाली, सुगंधी सारी जमीन झाली. इतकं सहज सोपं मुलं याच्यावर अभिनय करायला लागली. त्याच्यावर त्या कविता त्यांच्या सगळ्या पाठ झाल्या आणि जेवढ्या काही 15-16 कविता लिहिल्या त्या सगळ्या मुलांच्या पाठ झाल्या. मला वाटतं ह्या मुलांच्या सुद्धा बघा, थोडा वेळ या मुलांशी या कवितांमधून बोललं, संवाद साधला तर ह्या मुलांच्या सुद्धा त्या पाठ होतील. इतक्या सोप्या त्या कविता आहेत आणि त्या नुसत्या सोप्या नाही तर त्याच्यात जोडाक्षर सुद्धा नाही आहे. त्या म्हणायला इतक्या लय आहे आणि लय ताल ठेक्यावरच कविता मुलांच्या लगेच पाठ होतात. मुलं त्यावर ठेका धरायला लागतात आणि त्यांच्या ओठांवर त्या कविता रुळायला वेळ लागत नाही. तर असं माझं हे पुस्तक आलं गंमत गाणी. आणि या पुस्तकांचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य हे माझं दुसरं पुस्तक जोडाक्षर विरहित कवितांचं. आणि त्यावेळी माझ्या दुसऱ्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा वाघो मायदेव हा महाराष्ट्रातलं उत्कृष्ट बालकवितेचं पुस्तक पुरस्कार मिळाला. पुरस्कार काय करतात, आपली उमेद वाढवतात, आणखी नवा विचार करायला लावतात, आपला उत्साह वाढवतात त्यातला. आणि अशा पद्धतीने माझं हे दुसरं पुस्तक लोकांपर्यंत पोहोचलं. पण माझ्या पहिल्या पुस्तकाची फार मोठी गंमत आहे. माझं पहिलं पुस्तक आलं बोधाई. आणि या बोधाई पुस्तक म्हणजे मी लेखक म्हणून, कवी म्हणून जेव्हा समाजापर्यंत पोहोचलो, शिक्षकांपर्यंत पोहोचलो, मुलांपर्यंत पोहोचलो त्या बोधाईच्या माध्यमातून. बोधाईचा आनंद एवढा मोठा आहे माझ्यासाठी की एका महिन्यामध्ये बोधाईच्या 1000 प्रती संपल्या. कवी म्हणून कुठेच माझं नाव माहीत नव्हतं, पहिलंच पुस्तक होतं, पण तरी एका महिन्यामध्ये माझ्या शिक्षक बांधवांनी भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री मुरलीधर मोहोळ हे मोठ्या मताधिक्यानं लोकसभेत निवडून जातील या विश्वासाला आपल्या सर्वांचा पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि तुमच्या सर्वांशी प्रत्यक्षपणे संवाद साधण्यासाठी माननीय नरेंद्रभाई मोदीजी यांची जाहीर सभा येत्या सोमवारी 29 एप्रिल 2024 रोजी पुण्यातील रेडक्रॉस मैदान पुणे सोलापूर रोड कॅम्प तिथे संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. या सभेला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं ही नम्र विनंती. महायुतीचे सर्व पदाधिकारी. मला वाटतं आपण आता पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळूया. सर, तुम्ही कविता ऐकवल्या, तुम्ही महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मुलांसाठी खूप काम करताय, लिहिताय, पण आम्ही हे महानगरपालिका व्यतिरिक्त शाळेतली जी मुलं आहेत ना, किंवा हल्ली सततच बालसाहित्य म्हणलं की 2 गोष्टी खूप मोठ्याने चर्चेला जातात. एक म्हणजे मुलांची हल्लीची भाषा आणि दुसरं म्हणजे मुलं वापरत असलेले मोबाईल. म्हणजे ते अगदी लहानपणापासून कोविड काळानंतर विशेष करून हे खूप सुरू झालंय. तर हे प्रश्न तुमच्यापर्यंत आहेत का, तुमच्यापर्यंत पोहोचलेत का, किंवा तुम्ही याच्याबद्दल काय म्हणाल? एक तर मुलांची बदलती भाषा वातावरणामुळे असते आणि दुसरं म्हणजे मुलं करत असलेला मोबाईलचा वापर. बरोबर. पूर्वी आपण मुलांना म्हणायचो की मोबाईल ठेव बाजूला आणि अभ्यासाला बस. पण कोरोनाने काय शिकवलं आपल्याला? मोबाईल घे आणि अभ्यासाला बस. कारण मोबाईलशिवाय पर्यायच नव्हता. पण मोबाईल हा सगळ्यात वाईट आहे आपण असं म्हणतच नाहीये. मोबाईलमध्ये सुद्धा कितीतरी चांगल्या गोष्टी आपण मुलांना दाखवू शकतो. किशोरचे केवढे तरी खंड, किशोरचे मासिक अंक हे ई-बुक स्वरूपात मोबाईलवर अपलोड झालेले आहेत. किंवा आमची काही कविता आम्ही कोरोना काळात युट्यूब सुरू केलं तर कविता मुलांना ऐकू शकतो. असं खूप छान छान सुद्धा आहे. पण मुलांची मराठीची भाषा, त्याच्याबद्दलचं ज्ञान देतच असतात. पण त्याच्यातून मार्ग काढणं हे सुद्धा एक शिक्षण आहे. मला वाटतं शिक्षण म्हणजे खूप नुसते टक्केवारी मिळवणं माझ्या दृष्टीने शिक्षण नाही. एखाद्या मुलाला छानशी कविता वाचता आली, कविता सादर करता आली तर ते सुद्धा ते कौशल्य तो जो शिकलाय ते सुद्धा शिक्षण आहे, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. एखाद्या मुलाने चांगला छंद जोपासला, एखाद्या मुलाने आता एखादा मुलगा चांगला पोहता येतो तर ते पोहणं ही कला तो शिकलाय, ते सुद्धा एक प्रकारचं शिक्षण आहे. शिक्षण म्हणजे नुसता अभ्यास मार्कांमध्ये आपण ते मोजता कामा नये. हे मी आता उपस्थित पालकांनाही सांगेन. तर हा गेले 30 वर्षाचा मला जो अनेक पालकांशी मी भेटतो, पालक म्हणतात आपला मुलगा वाचत नाही हो. तर मी अशा वेळी पालकांना म्हणतो की तुम्ही किती वाचताना दिसता तुमच्या घरामध्ये मुलांना. सतत पालकांच्या हातात मोबाईल असेल तर मुलगा तुमचा मोबाईलमध्ये डोकावणार. पण पालकांच्या हातात पुस्तक असेल तर आपल्या आईबाबा होत असं काय वाचतात. मुलगा सुद्धा एक दिवस हट्ट करणार मला एखादं पुस्तक आणून द्या.
आणि आपण काय करतो, आपलं महिन्याचं विजेचं बिल आहे त्याचे पैसे वेगळे काढतो, किराणा सामानाचे वेगळे काढतो, घराची बिल, लाईट पट्टी काय असेल सगळं, पण आपण पुस्तकांसाठी छोटीशी रक्कम वेगळी काढत नाही दर महिन्याला. ती मला वाटतं उपस्थित पालकांनी काढली पाहिजे की छोटीशी रक्कम, मला वाटतं 100 रुपयापासून सुरुवात करा की मी दर महिन्याला 100 रुपयाचं एखादं पुस्तक माझ्या मुलांसाठी किंवा घरासाठी ते नक्की विकत घेणार आहे. तर ताई म्हणाले स्नेहाताईची भाषेचा प्रश्न हल्ली खूप आहे. मी जेव्हा वर्गामध्ये 8वीच्या वर्गात जेव्हा मी मराठी शिकवतो, पटकन मुलांना 4 म्हणी सांगता येत नाही हो, पटकन वाक्प्रचार सांगता येत नाही, त्यांचा अर्थ लक्षात येत नाही, पोटात कावळे ओरडणे म्हणजे काय नेमकं. मला वाटतं अशा मुलांसाठी मराठीचं व्याकरण, मराठी भाषेचं जे सौंदर्य आहे ते आपण मुलांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी मी कविता लिहिल्या. आपल्या मुलांना विचारलं पाहिजे पोटात कावळे ओरडले म्हणजे काय, कोणाला कळलंय, कोणाला माहिती आहे? सांग बा. हो, खूप भूक लागले. तर डोक्यावर बसणे म्हणजे आपण प्रत्यक्ष काय डोक्यावर बसत नाही, किती कटकट करतो हा आपण असं म्हणतो. तर सांगायचं तात्पर्य, जेव्हा अशा मी म्हणींवर कविता लिहिल्या, विरामचिन्ह कुठे वापरायचं, स्वल्पविराम कुठे वापरायचा, पूर्णविराम कुठे वापरायचा, एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह याच्यात फरक काय, मला असं वाटतं की हे अगदी सोपं करून मुलांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि माझं पुस्तक आहे शब्दांची नवलाई, दिलीपराज प्रकाशनाने काढलंय, तुम्ही जरूर ते पुस्तक बघा. इतकं सोप्या पद्धतीने म्हणींवरची कविता आहे, वाक्प्रचारांवरची कविता आहे, व्याकरणातल्या विशेषण, नाम किंवा विरामचिन्ह यांच्यावरची कविता आहे. या कविता इतकी मुलं मजेने ऐकतात, वाचतात आणि मराठीची गोडी लागण्यास मदत होते. ती पूरक साहित्य आपण म्हणूया. मला आता असं वाटतं की इथल्या मुलांना कोणाला कविता आवडतात का, शाळेतल्या कविता सुद्धा चालतील. सरांनी ज्या कविता म्हणून दाखवल्या त्या कोणाकोणाला आवडल्या. आता तुम्हा मुलांना पालकांना आपण काही प्रश्न तुम्ही विचारा, मला काही प्रश्न विचार बाळा. मला तुम्हाला असं विचारायचं की आतापर्यंत तुम्ही खूप पुस्तकं लिहिली, पण तुम्हाला आवडलेलं एखादं पुस्तक कोणतं किंवा तुम्हाला आवडलेले लेखक तुम्ही सोडून? हा, किती छान प्रश्न विचारला. तुम्ही सोडून, तुम्ही सोडून हे महत्वाचं. मला विजयवाडांचं लेखन त्यावेळी खूप आवडायचं आणि आताही आवडतं. विजयवाडांचं माझे एकदम खूप सुंदर ऋणानुबंध आहे. माझ्या ज्या पहिल्या पुस्तकाची मी कथा सांगत होतो की बोधाई पुस्तक आलं माझं, आणि या बोधाई पुस्तकाला डॉक्टर विजयवाडांची प्रस्तावना असावी असं मला खूप मनापासून वाटत होतं. त्याच्या मागची 2 कारणं होती. त्या विश्वकोश निर्मिती मंडळाच्या त्यावेळी अध्यक्ष होत्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण त्या एका शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी खूप मोठा कार्यकाल पार पाडलेला होता. तर ज्या बाई शिक्षकाच्या भूमिकेतून, मुख्याध्यापकाच्या भूमिकेतून इतक्या वर्ष काम पाहिलं, आणि ज्या आता विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्ष आहेत, त्या सगळ्यात महत्त्वाच्या बाल साहित्यकार फार मोठ्या, म्हणून म्हटलं त्यांनीच आपल्या पुस्तकाला प्रस्तावना लिहावी. म्हणून मी त्यांच्याकडे बाळ पाठवलं. त्यांनी काही दिवसांनी फोन केला, अरे एकनाथ खूप काम आहे माझ्याकडे विश्वकोश मंडळाचं, तर तू असं करतो का, मी तुला एका दुसऱ्या लेखकाचा पत्ता देते किंवा त्याला फोन देते, त्याला फोन करून सांगते की एकनाथला प्रस्तावना द्या, तू त्यांची घेशील का प्रस्तावना. पण मी म्हटलं मला काही हे पुस्तक अमुकच वर्षात आलं पाहिजे असं काही नाही, अमुक महिन्यात आलं पाहिजे असं काही नाही, तुमच्या सवडीने प्रस्तावना द्या, पण तुमचीच प्रस्तावना मला हवी आहे. आणि असं म्हटलं आणि आमचा संवाद थांबला. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या फोनवर डॉक्टर विजयवाड कॉलिंग, म्हणून मी आपलं विचारलं, हां बोला. तर त्या म्हणाल्या, अरे प्रस्तावना लिहून तयार आहे तुझी, ती घेऊन जा. तर तुम्हालाही थोडं फार आश्चर्य वाटत असेल, ते मला तर खूप वाटलं. नवीनच माझं पहिलं पुस्तक, ज्या बाई म्हणाल्या की मला सध्या वेळच नाही आहे आणि दुसऱ्या दिवशी लगेच मला प्रस्तावना देत आहेत, तर मी म्हटलं झाली लिहून. आणि हा म्हणजे रात्री सहज तुझं ते कवितांचं बाण वाचायला घेतलं. अरे किती छान लिहिल्यात तू कविता, आणि असं पुस्तक लवकर मुलांच्या हातात जाऊ दे. आणि म्हणून मी रातोरात ती प्रस्तावना लिहून काढली. त्यानंतरच मी झोपले म्हणे, आणि सकाळी तुला लगेच फोन लावला, लवकर पुस्तक काढ. मला वाटतं एप्रिलचे दिवस होते, आणि ते पुस्तक माझा लगेच मी छापायला घेतलं. ते बोधाई पुस्तकातली एक कविता तुम्हाला ऐकवतो. की कविता गोष्टीतून कशी फुलवायची, त्या गोष्टीरूप कविता आहे सगळ्या.
माझ्या लक्षात आलं की मुलांना मोठमोठ्या 5-5, 10-10 पानांच्या गोष्टी वाचायला आवडत नाही आत्ताच्या मुलांना. मग मुलांना एका पानात गोष्ट, तीही तालबद्ध गोष्ट जी असेल तर ती नक्कीच वाचायला आवडेल. आणि म्हणून या ताल कथा आपण म्हणूया, ज्याच्यात गोष्ट आणि कवितेची गुंफण आहे. अशा मी ताल कथा खूप तरुण भारतमध्ये दीड वर्ष सदर चालवलं आणि त्यातल्या या कथांचं पुस्तक विजयवाडांनी त्याच्या कविता निवडल्या आणि त्याचं पुस्तक काढलं बोधाई. बघा त्या कवितांचा बाज तुम्हाला कळेल. कशा त्या कविता आहेत की गावच्या एका घरात 2 विळे होते, गवत कापण्याची वेळ. बरं का बाळा, हे ऐका, गावच्या एका घरात 2 विळे होते, त्यांचे वागणे मात्र बरेच वेगळे होते. एक विळा कोपऱ्यात बसून गंजून गेला होता, तर दुसरा विळा काम करून लखलख करीत होता. एक विळा कोपऱ्यात बसून गंजून गेला होता, तर दुसरा विळा काम करून लखलख करीत होता. गंजलेला विळा एकदा लखलखत्या विळाला म्हणाला, अरे तू एवढं काम करतोस पण जाणीव आहे का मालकाला? धार लावण्यासाठी तुला दगडावर तो घासतो आणि सदान कदा कामामध्ये वापरत तुला असतो. अरे पण मी बघ कसा अगदी आरामात बसून राही, तुझ्यासारखे कष्ट मुळीच मला नाही. आता लखलखता विळा गंजलेल्या विळाला म्हणाला, अरे जीवन सार्थक करायचं तर उपयोगी पडावे जनाला. मी माझ्या कामाने लोकांच्या लक्षात राहीन. अरे नुसते गंजून पडण्यापेक्षा चांगले करून जाईल. मला वाटतं मी कविता मुलांना म्हटली, त्या मुलांना म्हटलं, अरे तुम्हाला विळे व्हायची वेळ आली तर तुम्ही कोणते विळे व्हाल? सगळे मुलं आम्ही लखलखते विळे. मग लखलखते विळे काय करतात रे? कामाच्या वेळी जर दडून बसत नाही, ते पुढे येतात. मला वाटलं बस झालं ना. मुलांना मला कवितेतून काय द्यायचं ते कळलंय. मला वाटतं 4 भाषणातून जो विचार आपण मुलांपर्यंत देऊ शकत नाही, तो आपण कवितेतून, गोष्टीतून सहज देऊ शकतो. हा माझ्या मनात लक्षात आलं. म्हणून मी कुठली गोष्ट लिहिताना, कविता लिहिताना मनोरंजन हे माझा पहिला भाग असतोच, पण मनोरंजनासोबत एखादा चांगला विचार नकळत देऊन जाता येईल का या गोष्टीतून, या कवितेतून, हे माझ्या लक्षात आलं. 2 उंट आणि गाढव्याच्या संवादातून फुलवलेली कविता बघा किती छोटीशी आहे. एकदा एक उंट वाटेने निमूटपणे चालला आणि एक गाढव त्याला शिव्या देऊन बोलला. पण उंटाने त्याकडे लक्ष नाही दिले. आपली वाट शांतपणे पुढे चालत राहिले. हे पाहून गाढवाने त्या उंटाला विचारले, अरे मी शिव्या देत असता तू का नाही अटकले? उंट म्हणाला, ज्याला आपले उद्दिष्ट असते गाठायचे, गाढवांच्या बडबडीकडे त्याने लक्ष नसते द्यायचे. आता सहज गप्पांच्या ओघातून, संवादातून या फुलवलेल्या कवितांना खूप सुंदर प्रतिसाद मिळाला. सांगतोय काय, शिक्षकांचं प्रशिक्षण कार्यक्रम होतं आणि तिथे मी 4-5 कविता म्हटल्या आणि शिक्षकांनी 1000 प्रती एका महिन्यात तिथे विकत घेतल्या आणि संपल्या त्या प्रती. मला वाटतं याहून मोठा पुरस्कार तो कोणता आहे? मला मुलांचं, पालकांचं उदंड प्रेम मिळालं. एकच किस्सा सांगतो त्या प्रेमाचा, की माझी एक किशोरच्या दिवाळी अंकात कविता आली होती आणि नोव्हेंबरमध्ये तो अंक आला. दुर्गम भागात पोचायला जानेवारी उलटला आणि दिवाळी संपल्यानंतर त्या जिल्हा परिषदच्या एका शाळेमध्ये तो अंक पोहोचला आणि तिथल्या एका मुलाने सरांच्या मदतीने माझा पत्ता मिळून मला पत्र पाठवलं. पत्र छोटंसंच होतं, त्या 3री-4थीच्या मुलाच्या त्या मोडक्या तोडक्या अक्षरातलं, पण ते पत्र फार हृदयाला भिडणारं होतं. त्या पत्रात त्याने लिहिलं होतं, सर तुमची दिवाळी अंकातली, किशोरच्या दिवाळी अंकातली कविता मला खूप आवडली. सर नवीन वर्ष सुरू झालंय आणि या नवीन वर्षाची तुम्हाला काहीतरी मला भेट द्यायची आहे, पण तुम्हाला भेट देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. पण मी वहीच्या पानात जपून ठेवलेलं मोराचं पीस मी तुम्हाला नवीन वर्षाची भेट म्हणून पाठवतो. आणि त्या पत्रासोबत ते मोराचं पीस माझ्यापर्यंत पोहोचतं. ज्या मुलाने ते जीवापाठ जपून ठेवलेलं होतं ते पीस, ते मोराचं पीस त्याला मला द्यावंसं वाटलं. ही भावनाच किती मोठी आहे बघा ना. माझे डोळे भरून आले आणि जेव्हा मी त्या तळ हातावून ते मोराचं पीस माझ्या फिरवलं आणि मी नकळत त्या मुलाला भेटून आल्याचा भास झाला मला. इतकं प्रेम मुलं देतात, पालक देतात की त्याला तोड नाहीये. मला वाटतं हे प्रेम, हा स्नेह, म्हणजे मला बालसाहित्याने काय दिलं असं जर मला कोणी विचाराल ना, तर मला माणसांची श्रीमंती दिली, खूप माणसं दिली. मला गिरिजा कीर सारखी माणसं, विजयवाडांनी, तुम्हाला सांगतो बोधाई पुस्तक आलं. मला असं वाटलं की ज्या माऊलीने इतक्या व्यस्त दिनक्रमातून माझी पुस्तकावर प्रस्तावना लिहिली,
त्यांना पहिली प्रत द्यायची आणि आपल्या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं ठरवायचं. मे महिन्याच्या दिवसात मी दबकतच फोन केला की तुम्हाला पुस्तकाची एक प्रत द्यायची आहे पहिली प्रकाशन झालं असं समजण्यासाठी, तर येऊ का घरी. तर विजयवाड म्हणजे तुम्हाला माहिती आहे निशिगंधा वाड आणि मोठं त्यांच्या घरातलं प्रस्थ. तर मी गेलो माझ्या 2-3 मित्रांना घेऊन. माझी आपली चुळबुळ सुरू झाली, कधी प्रकाशन होतं कधी जाऊ. कारण ते इतकं ते भिंतीवरचे त्यांचे पुरस्कार, त्यांचे कपाट पुस्तकांनी भरलेले, त्यांच्या पुस्तकांनी भरलेले, आणि हे सगळं पाहून मी एकदम भारावून गेलो आणि तेवढ्यात दबून सुद्धा गेलो. आपण लवकर आता इथून निघायला हवं, पण नाही. पोहे आले, आंब्याची पेटी आली होती, आंबे आले. मी म्हटलं परत प्रकाशन करून घ्या. अरे थांब रे, होईल प्रकाशन असं म्हणून ते वेळ काढत होत्या. आणि बराच वेळ झाल्यानंतर हे चहापान झाल्यानंतर ते ना निरंजन तबक घेऊन आल्या. मला ओवाळलं त्यांनी. एक शाल आणली होती ती माझ्या पाठीवर टाकली आणि म्हणाल्या की सरस्वतीच्या दालनात पहिलं पाऊल टाकतोयस राजा, खूप यशस्वी हो. आणि त्यांनी मला अक्षरशः मिठी मारली त्या माऊलीने. माझे डोळे भरून आले. म्हणजे आता रडतोयस का एवढ्या आनंदाच्या क्षणी. म्हटलं आईची आठवण आली हो. आई जाऊन 1च वर्ष झाले होते माझे. ते म्हणजे आज आई वरून पाहते, पण आजपासून आई नाही म्हणू नकोस, मी मावशी आहे तुझ्यासोबत सतत. आणि पहिल्या पुस्तकापासून जे ऋणानुबंध निर्माण झाले ते आस्था गायत आहे. 2-3 दिवसांनी त्यांचा फोन येतो मला, ते माझा फोन जातो त्यांना. निशिगंधाताई मोठ्या तोंड भरून, एकनाथ दादा काय चाललंय. माझा अकादमी मला जाहीर झाल्यानंतर पहिला सत्कार. आईला येता येत नाही म्हणजे विजयवाड आता थोडे आजारी आहेत, आईला येत नाही म्हणून आईची प्रतिनिधी म्हणून निशिगंधा वाड आली आणि माझा सत्काराचा कार्यक्रम घडून आणला. हे प्रेम, हा जिव्हाळा मला साहित्याने दिलाय. काय मी त्यांच्याशी कुठे बोधाईचे ऋणानुबंध जुळले नसते तर कधी मी त्यांच्याशी संपर्कात सुद्धा आलो नसतो. तर अशा अनेक आठवणी आहेत लेखकांच्या. मंगेश पाडगावकरांनी माझं तळ्यातलं खेळ वाचलं, मी भारावून गेले. म्हणाले ये इथे बस माझ्या जवळ, आणि त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि एक फोटो काढून आम्ही त्यावेळी. ती आठवण अजून ताजी आहे की एका पुस्तकाला त्यांनी तळ्यातल्या खेळाला प्रस्तावना दिली, आणखी दुसऱ्या एका हसरे घराला दिली. म्हणजे अशी व्यक्ती नकळत जोडले गेले माझ्याशी ते बाल साहित्यामुळे. आणि ही श्रीमंती फार माझ्यासाठी मोठी आहे. तर या ताईला मला विचारायचंय मगापासून की तिला तिच्या प्रश्नांचं उत्तर मिळालं का. माझ्या आवडते आणि लेखक. प्रस्तावना म्हणजे काय हे तुला कळलं का. आता आणखी कुणाला पालकांना विचारायचं तर विचारा ना, विचारा सर. आपण वाचन समृद्ध झालं पाहिजे, लेखन समृद्ध होण्यासाठी काय केलं पाहिजे. खूप चांगला प्रश्न. लेखकांनी समृद्ध होण्यासाठी काय केलं पाहिजे. बघा कसं असतं, एखाद्या गायकाला गायक व्हायचंय, एखाद्या माणसाला गायक व्हायचंय तर त्याला लगेच गाणं म्हणायला सांगितलं जात नाही, त्याला खूप गाणी ऐकवली जातात. म्हणजे तानसेन व्हायचं असेल तर आधी कानसेन व्हावं लागतं. तसंच लेखनाचं सुद्धा आहे की वाचक आधी तुम्ही घडले पाहिजे. तुम्ही उत्तम वाचक घडलात ना तर तुमच्यातला लेखक हळूहळू विकसित होतो. आणि याच्यावर माझा खूप विश्वास आहे. सगळं जन्मजातच यावं लागतं ती गोष्टी आहेत, पण प्रयत्नाने सुद्धा तुम्ही लेखक म्हणून घडू शकता हे नक्की आहे. पण आधी तुम्ही वाचक म्हणून घडायला हवं. चांगली चांगली पुस्तकं वाचली पाहिजे, मग आपला कल लक्षात येतो. मला बाल साहित्य खूप वाचायला आवडतं, मला कविताच खूप वाचायला आवडतात. आणि मला वाटतं एक कविता लिहायची असेल ना तर 50 कविता तरी किमान वाचल्याच पाहिजेत. म्हणून लेखक म्हणून घडायचं असेल तर आधी वाचक म्हणून तुम्ही घडा. मला असं म्हणायचं जी लहान मुलं आता वाचताय, आता माझी मुलगी दोन दिवशी लिहिली, तर तिला मी सांगत असतो किंवा लिखीच्या पद्धतीने तिला मला सांगायला लागतं तू आज काय लिहिलं, दररोज तेच लिहिलं असं त्यात तिने काय लिहिलं पाहिजे. तिला एक लहान मुलांना सांगतो. ये ना बाळा इकडे ये. नाही माझा माहिती काय केला तुला काय प्रश्न नाही. बाबांनी विचारलं बघ तू लिहिते तू काय लिहिते. रोज निशी लिहिते. किती छान. याच्यासाठी टाळ्या वाजवा. रोज निशी लिहिते. मग काय लिहिते रोज निशीमध्ये. दिवसभर घडलेलं सगळं लिहिते. लिहू दे ना, चांगलं आहे. दिवसभर घडलेलं लिहिते ती. म्हणजे शाळेत घडलेल्या गोष्टी सुद्धा लिहिते का घरात घडलेल्या गोष्टी काय लिहिते.
अरे वा वा, छान लिहिते. लिहू द्या तिला, अमुकच तिने लिहिलं पाहिजे. माझं असं काही नाहीये. हा. गायडन्स आपलं काय असतं म्हणजे सगळ्यात महत्वाचं ती लिहिते ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. ठीक आहे. आणि रोजनीशी लिहिते. आता बघा मुलं कुठे रोजनीशी लिहिताना दिसतात. आमच्या काळात आपण लिहायचो, पण आता मी कितीतरी शाळा फिरतो, किती मुलांना विचारतो की रोजचं वर्तमानपत्र कोण रे बघतं, तुमच्या घरात वर्तमानपत्र येतं का? तर अनेक पालकांच्या घरी वर्तमानपत्रच येत नाही. किती मोठी ही गोष्ट आहे. पुस्तकं महिन्याला येतात का? नाही, पालकांच्या घरी येत. अगदी मोठ्या मोठ्या शाळेत म्हणजे चांगल्या गाजलेल्या मोठ्या शाळेमध्ये सुद्धा हे बघितलंय. अशा खेड्यापाड्यांच्या शाळेत तर उलट चांगलं चित्र, आशावादी चित्र आहे. तिथे पुस्तकांची पेटी असते, त्या पेटीतलं कुठलंही पुस्तक घ्या आणि ते मुलांनी घरी नेलं तरी चालेल, हरवलं तरी चालेल, फाडलं तरी चालेल, त्याला दंड नाही. पण अशा निमित्ताने मुलं पुस्तकं वाचली जातात. मी तुम्हाला विनंती करेन की या मुलीला दर महिन्याला एक पुस्तक द्या तिला. आणि तिने रोजनिशी लिहिते, त्यामुळे तिला दर महिन्याला एक वेगवेगळं पुस्तक द्या. कवितांचं घे, गोष्टींचं वाच, आणि ते पुस्तक तुला कसं वाटलं ते तिला लिहून काढू द्या. किंवा आता यांची आपली अक्षरधाराची निबंध स्पर्धा आहे ना, त्याला लिहू द्या ना तिला निबंध. तिला विषय द्या, थोडं प्रोत्साहन द्या, आणि त्या हवं तर तिला निबंधाची काही पुस्तकं वाचू द्या. निबंधाचा कसा बाज असतो ते समजण्यासाठी, आणि मग ती मनाने तो लिहून काढेल. तिसरीला येतात का? शाळेचं नाव काय तुझ्या? स्कूल. घाबरले. आता शाळेत नाव सांग तुझ्या. घाबरली ती, घाबरली जरा. अजून कोणाला? या सर या. तुम्ही जसं लेखनासाठी वाचन हे महत्वाचं आहे, तसं वाचनासाठी काय महत्वाचं आहे? वाचनासाठी महत्वाचं म्हणजे आपल्याकडे पुस्तक आलं पाहिजे, वर्तमानपत्र आलं पाहिजे. आणि ते तुम्हाला आज वेळ मिळणार नाही, ते पुस्तक कुठेतरी दर्शनी बाजूला ठेवा, ते पुण्यावत राहिलं पाहिजे तुम्हाला. अरे हे पुस्तक घेऊन झालंय, कपाटात नको, कुठेतरी दिसलं असं, येता जाता दिसेल असं सोबत ठेवा पुस्तक. कुठेही वेळ मिळाला की ते वाचायला घ्या. कधी गोडी लागेल, 2-3 पानं तुम्हाला नेटाने वाचावीच लागते, आणि हळूहळू त्या कथेत तुम्ही शिरता. हळूहळू त्या कवितेचा उकल कळत जातो. आणि जेव्हा त्या कवितेचा उकल तुम्हाला कळतो, ती कविता वेगवेगळ्या अंगाने तुमच्याशी संवाद साधते, ती गोष्ट तुम्हाला काहीतरी खुणावत राहते. मी तुम्हाला सांगतो, मी कथाकथनाचे कार्यक्रम करतो. 500च्या वर 2015 साली मी 500च्या वर कथाकथनाचे कार्यक्रम केले महाराष्ट्रभर. आणि मी सरकारी नोकरीत असल्यामुळे त्याची कुठे अशी जाहिरात नाही की एकनाथ आव्हाडांचा कथाकथनाचा कार्यक्रम या शहरात त्या गावात. पण असं शाळा, पालक, शिक्षकांसाठी मी करायचो. पण मला जयवंत दळवीचा कथा खूपच आवडायचं, कारण त्यावेळी त्यांचा प्रभाव माझ्यावर पडला की त्याच्यामध्ये मानसिक असे रुग्ण किंवा मानसिक विश्लेषण करणाऱ्या खूप जबरदस्त कथा मला भावल्या. आणि मग मी चिमणची कथा सांगितली, मी रुक्मिणी कथा सांगितली, जयवंत दळवीच्या बऱ्याच कथा मी कथाकथनाच्या कार्यक्रमातून सादर केल्या. सांगायचं तात्पर्य असं की तुम्हाला काय आवडेल वाचनासाठी हे तुम्हाला नंतर हळूहळू कळत जातं. नंतर मी मोठ्यांचं लिहायचो. माझा पहिला संग्रह जो एक मोठ्यांचा सुद्धा नव्याने बहरावे कविता संग्रह आला, पण मला बाल साहित्यातच मी रमत गेलो. आणि त्यामुळे आता मोठ्यांचं साहित्य फार मी दुर्मिळ लिहितो असं म्हटलं तर चालेल, पण नवीन काय लिहायचं. आणि सतत माझा हा शोध असतो की अनेकांनी कथा लिहिल्यामुळे चला आपण कथा लिहूया, अनेकांनी कविता लिहिल्यामुळे आपण कविता लिहूया. पण असं काही मी केलं नाही. ते मला थोडंसं विशेष करून सांगायचं आहे की मला अनेकांनी कविता लिहिल्या म्हणून मी कविता लिहिल्या, पण जोडाक्षर विरहित कविता लिहिल्या, मी गोष्टीरूप कविता लिहिल्या, मी शिशु गटासाठी वेगळ्या कविता लिहिल्या, मी किशोर गटासाठी वेगळ्या कविता लिहिल्या, मी कुमार गटासाठी वेगळ्या कविता लिहिल्या. एक गोष्ट सांगतो, माझ्या महापालिकेतल्या 8वीच्या मुलांना मी प्रश्न विचारला, अरे पाऊस कुणाला आवडतो रे? तर मला अपेक्षा होती सगळी मुलं म्हणतील पाऊस आम्हाला सगळ्यांना आवडतो. एका मुलाचा हात मात्र वर नव्हता. म्हटलं का रे तुला पाऊस आवडत नाही? म्हणजे सर पावसाळ्यामध्ये आमचं घर सबंध पाऊस पडताना गळत असतं, कुठे कोरडी जागा नसते आम्हाला बसण्यासाठी, झोपण्यासाठी. मला पावसावर खूप राग आहे माझा. मला वाईट वाटलं, पण त्याचं काही चुकीचं नव्हतं ना. त्याच्या त्या भावविश्वाला त्याचं ते वर्तन मला फार वावगं वाटलं नाही, पण त्याच्यातून त्याला बदलायला पाहिजे की तुला पावसाने त्रास दिला म्हणून पाऊस वाईटच आहे असं नाही. पाऊस सृष्टी हिरवीगार करणारा आहे हे त्याला कुठेतरी पटवून द्यायचं होतं. पण माझ्या डोक्यात तेव्हा प्रकाश पडला की अशा आदिवासी पाड्यावरच्या मुलांचे प्रश्न वेगळे असतात,
अशा कुटुंबातल्या मुलांचे प्रश्न वेगळे असतात. यांच्यासाठी आपण काहीतरी लिहिलं पाहिजे की त्यांना ते आपलं वाटेल ते साहित्य. तर आपण सगळं गुढीगुढीच लिहिलं की छान छान कविता लिहिल्या, मस्त मस्त कविता लिहिल्या, पण असं कुठल्या तरी संवेदना असल्या कधीतरी दुःखाला मी स्पर्श केला पाहिजे. आणि मी कविता लिहिली, तुम्हाला सांगतो ती कविता कुमार वयोगटासाठी लिहिली, 8वी 9वीच्या मुलांसाठी लिहिली. ती कविता आवर्जून सगळ्यांनी ऐकावी. त्या कवितेचं शीर्षक लिहिलं होतं कहाणी एका कवितेची. घंटा झाली वर्ग लागला भरू, गुरुजींच्या कवितेने तास झाला सुरू. इतकं आपल्याला सोपं लिहिता आलं पाहिजे. आपण मुलांचं साहित्य का विनाकारण अवघड करून टाकतो कळत नाही. घंटा झाली वर्ग लागला भरू, गुरुजींच्या कवितेने तास झाला सुरू. पावसाची कविता घेतली शिकवायला, पावसाची कविता घेतली शिकवायला, मध्ये मध्ये बोलायची परवानगी नाही कुणाला. शब्दांचा पाऊसच जणू वर्गावर बरसत, शब्दांचा पाऊसच जणू वर्गावर बरसत, कवितेचा आशय जाई मनोमनी झिरपत. शेवटच्या बाकावर भिंतीला टेकून, शेवटच्या बाकावर भिंतीला टेकून एक चिमुरडा होता डोळे गच्च मिटून. मास्तरांच्या रागाचा पाराच चढला, जोरानेच ओरडून उठवले त्याला. दमातच घेऊन विचारले त्याला, काय रे रात्री काय तू सिनेमा पाहिला का गोडधोड जेवणावर ताव मारून आलास आणि वर्गात माझ्या तासाला असा झोपी गेलास. भेदरलेल्या डोळ्याने त्यांनी सरांकडे पाहिले, भेदरलेल्या डोळ्याने त्यांनी सरांकडे पाहिले. गरीब आहे होतं सर, कुणीतरी पटकन बोलले. मास्तर म्हणाले, गरीब गरीब मग कपड्याला कसा अत्तराचा वास, गरीब मग कपड्याला कसा याच्या अत्तराचा वास. नाही सर, उदबत्त्यांचा वास येतो खास. वडील नाहीत त्याला, तो काम करू शिकतो, शाळेत येण्यापूर्वी तो उदबत्त्या विकतो. मग मास्तरांची कविता बाजूलाच राहिली, मग मास्तरांची कविता बाजूलाच राहिली. त्यांच्या डोळ्यातली कविता वर्गाने वाहताना पाहिली, त्यांच्या डोळ्यातली कविता वर्गाने वाहताना पाहिली. अशा पद्धतीचं जेव्हा मी त्या 9वीच्या एका 9वी 10वीची मुलं बसली होती, ही कविता म्हटली आणि मग मुलांचे चेहरे वाचले ना, बऱ्याच मुलांचे डोळे भरून आले होते. कुठेतरी ती मुलं त्या कवितेला आपल्याला जोडून घेतो असं वाटत होतं. आणि कार्यक्रम संपल्यानंतर मी मुख्याध्यापकाच्या केबिनकडे चाललो, तर एक मुलगी मला भेटायला आली. म्हणे, सर तुमची ती शेवटची कविता आहे ना उदबत्त्या विकणाऱ्या मुलाची, मला खूप आवडली सर. तो मुलगा कष्ट करून शाळा शिकतोय ना, मी सुद्धा सर चुलतीकडे आलेले आहे. चुलती मला खूप काम सांगते, पण सगळं काम करून मी शाळेत येते. आज सुद्धा मी पाठीवर भांडे घासून आले सर, पण मी शाळेत येणार सर आणि शाळा शिकणार. मला कुठेतरी फार बरं वाटलं की त्या मुलीला वाटलं की तो मुलगा कष्ट करून शाळा शिकतोय, मी सुद्धा कष्ट करून शाळा शिकणार. त्या मुलीला असं ते कुठेतरी तिने जोडून घेतलं. मला वाटतं जेव्हा एखादं मूल त्या कवितेला त्या गोष्टीला जोडून घेतं, तेव्हा ती कविता खरं त्याच्या हृदयापर्यंत, ती गोष्ट त्याच्या हृदयापर्यंत पोहोचते. तर असं काहीतरी साहित्य मुलांपर्यंत देण्याचा आपण मोठ्याने प्रयत्न केला पाहिजे. मी अनेकदा म्हणतो की मुलं पुस्तकांपर्यंत नाही येणार हो, पण मोठ्यांनी पुस्तकं मुलांपर्यंत नेली पाहिजे. आणि ही काही जादूची कांडी नाही की एका दिवशी लगेच ती मुलं तुमची वाचणारी मुलं होती. ही स्लो प्रोसेस आहे, हळूहळू ती प्रक्रिया होणार आहे. पण एकदा का आवड लागली, एकदा का मुलाने हातात पुस्तक घट्ट धरलं की तो ते खाली मात्र मग नंतर ठेवणार नाही भविष्यात. सर, इतक्या तळागाळातल्या मुलांच्यापासून प्रेरणा घेऊन किंवा मुलात राहून तुम्ही कविता लिहिल्या आहेत आणि त्याचा एक हे म्हणा, त्याचा एक प्रभाव म्हणा म्हणून तुम्हाला मोठा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार मिळाला अकादमीचा. तर तो साहित्य आपल्याला ना एक फोटो काढायचा तुझ्यासोबत, 2 मिनिटं थांबशील? तो आपण अकादमीच्या पुरस्काराचा अनुभव पालकांना सांगूया आणि मला वाटतं मग मुलांसाठी एक थांबूया. अकादमीचा अनुभव तर फार माझ्यासाठी अद्भुत होता असं म्हणायला हरकत नाही. माझा सगळा प्रवासच अद्भुत आहे ना. हा अद्भुत प्रवास दापूर ते दिल्ली या पुस्तकातून उलगडला आहे बरं का. कडू सर एक फोटो प्लीज काढा, प्रकाशकाला पाठवायलाही बरं पडेल. दापूर ते दिल्ली हा एक पुस्तक वेगळं का आहे त्याचा आज सगळ्यांकडे जर महाराष्ट्र टाइम्स कुणाकडे येत असेल तर जरूर वाचा. महाराष्ट्र टाइम्समध्ये आज या पुस्तकाबद्दल भरभरून लिहून आलेलं आहे. दापूर हे माझं नाशिक जिल्ह्यातलं सिन्नर तालुक्यातलं एक छोटंसं गाव, जिथे माझा जन्म झाला. काही वर्ष माझी सुरुवातीच्या तिथे गेली आणि नंतर मग आम्ही मुंबईला चेंबूरला पहिलीपासून महापालिकेच्या शाळेत जे शिकायला सुरुवात केली. नंतर चेंबूर हीच आमची कर्मभूमी, पुढचं सगळं कार्य चेंबूरमध्येच आस्था गायक सुरू आहे. तर
हे पुस्तक त्या प्रकाशकाला वाटलं की आलं पाहिजे, तर दापूर ते दिल्लीपर्यंत अकादमी पुरस्कारासाठी जावं लागलं. म्हणून हा सगळा प्रवास आहे माझा 30-32 वर्षाचा या पुस्तकामध्ये आलेला. तर सांगायचं तात्पर्य की असंच मला वाटतं 23 जूनची तारीख होती आणि सकाळची शाळा करून मी घरी आलो होतो आणि 3-1 वाजता फोन आला दिल्लीवरून की एकनाथ आव्हाड बात कर रहे, हम दिल्ली से साहित्य अकादमी से बात कर रहे हैं, आपको ऐसा ऐसा साहित्य अकादमी पुरस्कार बाल साहित्य का घोषित हुआ है, हमारी वेबसाइट खुल गई है, आप चेक कर लीजिए. एकदम उडालो की हिंदीमध्ये बोलतायत आणि दिल्लीहून फोन आहे आणि अकादमी घोषित झालं आपल्याला आणि वेबसाईटवर नाव आलं आपलं. कुठल्या वेबसाईटवर? तर मी पटकन ती साहित्य अकादमीची वेबसाईट काढली आणि त्याच्यात नाव चेक केलं तर माझं नाव तिथे मराठीसाठी म्हणजे 22 भाषांमध्ये तो दिला जातो भारतामध्ये आणि त्या वर्षी म्हणजे मराठीसाठी मराठीतल्या बाल साहित्यासाठी तो मला घोषित झाला होता. खूप आनंदाचा क्षण होता. मुलीला सांगितलं, पत्नीला सांगितलं, त्यांचा विश्वास बसायला तयार नाही. वेबसाईट दाखवली आणि मग तेव्हा ते नाव पाहिलं आणि ती खात्री झाली आणि थोड्या क्षणात फोन जो सुरू झाला मंत्रालयाचा विचारू नका, दिल्लीहून सतत फोन यायला लागले पत्रकारांचे हे आणि जी लोक आपुलकीने जिव्हाळ्याने आपलं अभिनंदन करायला फोन करतायत तर त्या प्रत्येकाला उत्तर देत. त्या रात्री अगदी फोन करता करता जेवायचं आणि इतका तो वेगळाच अनुभव होता. टी व्हीवर बातम्या यायला लागल्या. म्हणजे पुरस्कार हा आनंद आहेच, पण त्याहीपेक्षा ना मोठा आनंद मी तुम्हाला सांगितलं त्या गडचिरोलीच्या दुर्गम भागातल्या मुलाची कथा सांगितली. अशा असंख्य कॉईन बॉक्समधून 1 रुपया टाकून मुलं जेव्हा फोन करतात की कथा वाचली, ही कविता वाचली, आम्हाला खूप आवडली, आम्हाला मजा वाटली, किंवा मी ज्या नाट्यछटा लिहिल्या त्या पुण्यातल्या रंगभूमीवर त्या सादर केल्या जातात, सोलापूरच्या रंगभूमीवर त्या नाट्यछटा मुलं अभिनय करतात, हे केवढी मोठा पुरस्कार आहे आपल्यासाठी. तर असं जेव्हा काहीतरी आपल्या पुस्तकावर कवितांची गाणी होतात, माझी जवळजवळ मुंबईच्या आकाशवाणी 100 गीतं आहेत. 100 गीतं माझी संगीतबद्ध होऊन ती अशी वेळोवेळी ऐकवली जातात. मी 15 कविता संग्रह लिहिलेत. त्या 15 कविता संग्रह लिहिताना कितीतरी बालकविता मी फाडून टाकलेल्या आहेत. म्हणजे आपल्या पुस्तकात चांगली कविता यावी, ही कविता बाजूला ठेवली, मुलांपर्यंत अजून तेवढ्या ताकदीची झाली नाही. हे आपण आपले परीक्षक होणं ही सुद्धा फार मोठी कठीण गोष्ट आहे. मला वाटतं हे सगळं करत असताना अकादमीपर्यंत माझी पोहोचलो. गेली 6 वर्ष अकादमीत अंतिम 7मध्ये नाव येत होतं, पण पुरस्कार कधी मिळाला नाही. पण पुरस्कार मिळाला. ते पुस्तकही वैशिष्ट्यपूर्ण आहे. करोना काळात लिहिलेलं पुस्तक आहे. ती करोना काळात मुलं अडकलेली होती घरात. मग असं वाटलं की या मुलांना घरातल्या घरात कोणते छंद जोपासता येईल, काय करता येईल, म्हणून असे छंदांवर खूप कविता लिहिल्या आणि म्हणून त्या पुस्तकाला छंद रे आनंद असं नाव मिळालं. तर अशा पद्धतीने त्या पुस्तकाची वेगळीच कथा आहे. आणि ते पुस्तक अकादमीपर्यंत पोहोचलं. अकादमीचा अनुभव तर खूप भन्नाट होता. 4 दिवस सरकारी सगळ्या इतमामात आपल्याला राहायची संधी मिळाली. खूप उंची राहणं आणि सगळ्यात एवढे भारतभरातले इतर बालसाहित्यिकांशी संवाद साधलं. कुणी गुजराती भाषेतला, कुणी बोडो भाषेतला, असं कुणी तेलुगू, तामिळ, एवढे बालसाहित्य लिहिणारे विचारांची देवाणघेवाण करता आली. 4 दिवस अनेक लेखक साहित्यिकांमध्ये अकादमीच्या सगळ्या वातावरणात राहता आलं. हा एक वेगळाच, अतिशय वेगळा अनुभव आहे जो आपल्याला समृद्ध करणारा आहे. तर अकादमीपर्यंत पोहोचलो, पण मला इथेच थांबायचं नाही. आता माझं त्याच्यानंतर सण उत्सवावरचं पुस्तक आलं साकेत प्रकाशनाने काढलेलं, आपले सण आपली संस्कृती. काय होतं, हल्लीचे सण एक इव्हेंट सारखे झालेले आहेत. भरजरी कपडे घालायचे, मस्त रोषणाई करायची आणि तो सण साजरा करायचा. पण त्या सणामागचं मांगल्य काय आहे, त्या सणामागची परंपरा काय आहे, त्या सणामागचं विज्ञान काय आहे, त्या मुलांना कुठेतरी गोष्टीतून नकळत आपण द्यायला पाहिजे असं मला वाटलं. आणि सण उत्सव जयंत्यांवरच्या अशा कवितांचं गोष्टींचं पुस्तक लिहिलं, आपले सण आपली संस्कृती. ते सुद्धा साकेत प्रकाशनाने खूप सुंदर 4 कलरमध्ये काढलंय. ते पुस्तक जरूर तुमच्या मुलांना वाचायला द्या. मुलांना नक्की त्या गोष्टी वाचता वाचता खूप काही मिळून जाईल, माहिती सुद्धा मिळेल. तर अशा पद्धतीचं नवीन काय देता येईल हा विचार सतत मनाशी असतो. आणि त्या पद्धतीने मी काव्यकोडी लिहिली, 200 कोडी लिहिली मुलांसाठी. मला असं वाटायचं रिकाम्या वेळी मुलं आपसात नुसतं गप्पा मारण्या, पिवल्या बावल्या करतात, एकमेकांना कोडं घालण्याचा खेळ खेळू दे. मी आता इथल्या मुलांना कोडं घालतो. का ऊन पाऊस खेळताना पाहत बसे हसून, श्रावणात हमखास येते बघा दिसून. ऊन पाऊस खेळताना पाहत बसे हसून, श्रावणात हमखास येते बघा दिसून.
आभाळात त्याचे आहे गाव, ताना पिहिनी पाजा ओळखा त्याचं नाव. इंद्रधनुष्य. किती सुंदर, त्याच्यासाठी त्यांनी टाळ्या. पहिल्या ओळीतच नाव ओळखलं. लगेच हात वर आला त्याचा. मला वाटतं त्याला उत्तर सांगण्याचा जो आनंद आहे, लगेच त्याने हात वर केला. हाच आनंद सगळ्या मुलांना मिळावा म्हणून अशी कोडी खूप लिहिली. जवळजवळ 200 कोडी लिहिली मी मुलांसाठी. ते मजेदार कोडी नावाचं पुस्तक आहे माझं, तेही मिळवा. किंवा आता प्रहारमध्ये आमच्या मुंबईचं ते प्रहार वर्तमानपत्र आहे, त्याच्यामध्ये माझी रोज 3 कोडी येतात. दर आठवड्याला 3 कोडी आणि एक कविता येते. किंवा आपल्या पुण्याच्या प्रभातमध्ये दर रविवारी एक छोटी गोष्ट येते. ते प्रभात पुरवणी, रूपगंध पुरवणी सुद्धा बघत जा. आणि आजचा मठा मात्र तुम्हाला जरूर मिळवा आणि वाचा. त्या पुस्तकाबद्दल किंवा माझ्या एकूणच कामाबद्दल त्याच्यामध्ये छान लिहून आलेलं आहे. सर, तुम्ही आत्तापर्यंत जे जे सांगितलं ते म्हणजे जे तुम्ही लिहिलं, कविता म्हणा, कथा म्हणा, ते सगळं तुमचं पाठ आहे. तर याचं पण हेच तुम्ही कसं साध्य केलं? सगळंच पाठ ते पाठ आहे म्हणजे मोठमोठ्या कविता पण तुमच्या पाठ हो आहेत. हो, माझं का कोणाच ठाऊक ते कुठेतरी हृदयात आहे ना, त्यामुळे ते सगळं लगेच ओठावर येतं. मला कधी तुम्ही झोपेतून उठवून ही 100 मुलं आहेत सर, या मुलांना काहीतरी सांगा, शांत बसवा, तर मी मला ते कुठेतरी, मला माहिती आहे या मुलांना. मला अनेकदा कार्यक्रमासाठी जेव्हा बोलवतात की आमच्या मुलांसाठी गोष्टी सांगण्याचा कार्यक्रम आहे, याल का तुम्ही? तर म्हटलं येतो. तर ते कधी कधी विचार, कोणत्या गोष्टी सांगणार तुम्ही? तर मी म्हटलं तिथे येऊन ठरवतो. मग मुलांशी बोलता बोलता कळतं की ही इंग्रजी माध्यमातली मुलं आहे, मग यांना अतिशय सोप्या पद्धतीने मराठीतल्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. यांनी आपल्यासमोर 4थीची मुलं बसवली आहे, यांनी आपल्यासमोर 9वी 10वीची मुलं बसवली आहे. मग माझी गोष्ट बदलते. छोट्या मुलांसाठी मी लगेच कावळ्याने खाल्ल्या शेवया एक मस्त छान गोष्ट सांगतो. आता या मुलांना बघा कसा सहभाग घेता येईल त्या गोष्टीमध्ये. मुलांनो, तुम्ही ही गोष्ट पूर्ण करायची. सुरुवात छोटीशीच आपण करूया ही गोष्ट, आणि हा आपला थांबूया आपला कार्यक्रम, बरं का. ती कावळ्याने खाल्ल्या शेवया नावाची गोष्ट आहे, बरं का. मुलांना ही गोष्ट म्हटली तर गमतीची, म्हटलं तर जमतीची, म्हटलं तर हसण्याची, आणि म्हटलं तर बरंच काही शिकण्याची. या गोष्टीत होता एक राजा आणि एक होती, तुम्ही सांगायचं नाही, एक होता राजा, एक होती राजा होता शूर आणि राणी होती शहाणी. एकदा काय झालं मुलांनो, राजवाड्याच्या गच्चीवर राणी करत होती शेवया. तिकडून उडत उडत आला कावळा. कावळ्यानं पाहिलंय राणी शेवया करते, शेवयांचा सुंदर घमघमाट पसरलाय. हा 2 दिवसाचा उपाशी कावळा राणीकडे गेला आणि लगेच बोलता झाला. म्हणाला, राणी ग राणी, तू किती शहाणी. राणी, मी 2 दिवसाचा उपाशी, मला खूप भूक लागली आहे, मला देतेस का खायला शेवया? तो मुलांनो, उंचीवरची घाण खाणारा कावळा राणीला काय आवडलाच नाही. राणी म्हणाली, कावळे दादा, तुमचं किती घाण. नदीकडे जा, तोंड बीड धुवा, मग माझ्याकडे या, मग मी खायला देईन शेवया. कावळा म्हणाला, मग देशील ना? राणी म्हणाली, हो. मुलांनो, पंखाची जोर जोरात फडफड करत नदीकडे गेला. नदीला आवाज दिला, नदीबाई, अगं पाणी बिणी देशील का? पाणी बिणी देशील तर तोंड बिंड धुईन तर राणीकडे जाईल, आणि राणीकडे जाईल तर शेवया खाईल. कडाकडू. नदी म्हणाले, ए कावळ्या, मी पाणी तर देईन रे बाबा, तो पाणी घेणार कशात? त्या कुंभाराकडे जा आणि मडकं घेऊन ये. गेला कुंभाराकडे. पंखाची जोर जोरात फडफड करत त्याने कुंभाराचं घर गाठलं आणि आवाज दिला, कुंभार दादा, अरे मडकं बिडकं देशील का? मडकं बिडकं देशील तर नदीकडे जाईल तर पाणी बिणी घेईल तर तोंड बिंड धुईल तर राणीकडे जाईल, आणि राणीकडे जाईल तर खाईल काय? कशा? कुंभार म्हणाला, अरे बाबा, मी मडकं देईन रे बनवून कावळ्या, पण माझ्याकडे माती कुठे आहे? त्या डोंगराकडे जाऊन माती घेऊन ये. गेला डोंगर. म्हणा, डोंगर दादा, अरे माती बिती देशील का? माती बिती देशील तर कुणाकडे जाईल रे? कुंभाराकडून. काय घेईन रे? मडकं घेऊन कुठे जाईल रे? नदीकडून. काय घेईन रे? हे पाण्याचं काय करीन रे? तोंड कुणाकडे जाईल? आणि राणीकडे जाऊन तर खाईल काय? कशा? ही गोष्ट ना मारुतीच्या शक्तीसारखी वाढत जाते, आणि नंतर तर मी गोष्ट सांगतच नाही, मुलं सगळी गोष्ट सांगतात. आणि इतका मजेशीर अनुभव आहे. जी अवखळ मुलं आहे ना, हळूहळू गोष्टी शिरतात आणि ती गोष्ट पुढे नेतात.
मला वाटतं गोष्टीचं हीच खरं ताकद आहे. गोष्टीच्या वेष्टनातून आपण चांगला विचार नकळत मुलांपर्यंत पोहोचवू शकतो. हे मोठ्यांनी आपण भाग ठेवूया. मुलांपर्यंत चांगल्या गोष्टी, चांगल्या कविता पोहोचवण्याची आपली मोठ्यांची जबाबदारी आहे, हे लक्षात घेऊया. हेच इथे बोलतो आणि जाता जाता एकच प्रसंग सांगतो एका चित्रकाराच्या आयुष्यातला. एका चित्रकाराच्या चित्राचं प्रदर्शन भरलेलं होतं आणि प्रदर्शन पाहिलं तुमच्यासारखे पालक आणि तुमची लहान मुलं जशी आहे तशी ते आलेली असतात. एका मुलीने प्रश्न विचारला चित्रकाराला, म्हणजे काका काका तुमची चित्र किती सुंदर आहे तो, पण त्याहीपेक्षा अधिक सुंदर काय आहे माहिती आहे? आता बापरे, मोठी मुलं कधी कधी लहान मुलं मोठ्यांना निरुत्तरित करतात म्हणतो ना, तसं ते काकांना झालं. म्हणजे चित्र सुंदर आहे, त्यापेक्षा अधिक सुंदर काय आहे बाळा? म्हणजे त्या चित्रातली रंगसंगती. काका तुम्ही कोणत्या रंगामध्ये कुठला रंग मिसळता हो? एक वेगळा मनाला आकर्षित करून घेणारा अभूतपूर्व असा रंग तयार होतो. त्या चित्रकाराला त्या मुलीचं कौतुक वाटलं. ते म्हणाले, बाळा मी असं ठरवत नाही की अमुक रंगात तमुक रंग मिसळावा. मी कोणत्याही रंगात कोणताही रंग मिसळतो, पण त्या रंगात माझा अंतरंग मिसळतो. कारण कोणतंही चित्र बाह्य रंगामुळे कधीच सुंदर होत नाही. मंडळी, आपण आपल्या हाती घेतलेल्या कामात आपला अंतरंग मिसळूया. आपलं काम सुद्धा इंद्रधनुष्यासारखं नक्की फुलून येईल. ते फुलून यावं म्हणून मी या प्रसंगी आपल्याला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. सर, आज मी आलो नसतो तर आयुष्यात खूप काही गमवलं असतं सर. खूप छान. मला वाटतं त्या मुलाच्या कावळ्याला ठेवाया मिळू देत, तसं सगळ्या मुलांना गोष्ट मिळू देत. गोष्ट मिळण्यासाठी वाचायला हवंय, वाचण्यासाठी पुस्तक हवंय. नमस्कार सर. अक्षरधाराच्या निमित्ताने तुम्हाला भेटायची खूप इच्छा होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी शिक्षिका आहे. म्हणजे आपल्याला सामने सांगते मी हे बाल साहित्य लिहिते, 3 पुस्तकं प्रकाशित आहेत माझे. आणि तुम्ही आदर्श आहे. म्हणजे योगायोगासाठी बालभारती मराठी विषयासाठी पाठ्यपुस्तक निर्मितीसाठी पण निवड झाली. त्या दरम्यान आमच्या सगळ्या ग्रुपमध्येही ही चर्चा झाली. तेव्हा मी सगळ्यांमध्ये बोलूनही दाखवलं होतं की सगळ्यांना मला एकदा भेटायचंच आहे. त्यामुळे मी आज वडगाव शेरीला पण आलेली. हा केवढा मोठा पुरस्कार आहे माझ्यासाठी. ह्या सरांचे 2 शब्द मला केवढ्या मोठी उभारी देणार आहे माझ्या आयुष्याला. खूप छान साहित्य. आणि जेव्हा निवड करतो आम्ही त्यावेळी बरंचसं वाचन तुमच्या किशोरमधलं वगैरे वाचलं गेलं. आणि म्हणजे नाट्यछटा लिहिताना म्हणजे कुठेतरी आपल्या ते डोक्यात असतं की हां ते आपल्याला असं लिहायचं आहे. म्हणजे अगदी अंतराळातली सहल लिहिताना तुमचं म्हणजे कविता आठवली होती नाट्यछटा लिहिली. आणि मग ती कुठेतरी जोडली. चांद्रयान आपलं जेव्हा गेलं त्या दरम्यान एक स्पर्धा होती, तर मुलीला द्यायची होती म्हणून ती लिहिली मी. आणि मग म्हटलं काहीतरी जोडलं पाहिजे. मग त्यांचं अंतराळयान बंद पडलं वरती जाऊन. आणि मग तिथे ते जे आले अंतराळात राहणारे ते काय असतात ते आले. मग ते म्हटले की तुमचं यान आम्ही तेव्हाच दुरुस्त करू ज्यावेळी तुम्ही पृथ्वीवर खूप झाडं लावा. म्हणजे ही कन्सेप्ट टाकली त्यामध्ये. आणि जर तुम्ही झाडं लावणार असाल तर तुमचं यान आम्ही दुरुस्त करून देऊ. आणि मग ते यान दुरुस्त करून दिलं. पण तो एक संस्कार झाला. अर्थात हे सगळं तुमच्यासारख्या साहित्यिकांच्या वाचनामुळंच होत आहे. आणि 3 पुस्तकं माझी जी निळ्या निळ्या आकाशात असं कवितेचं पुस्तक आहे. 25 वर्ष नोकरी झाल्या त्या दरम्यान जेवढं लिहिलं मी ते सगळं त्यामध्ये इन्क्लूड केलं. आपलं नाव सांगा ना. रंजना पवार. आणि मंदाताई खांगे आल्या होत्या प्रकाशनासाठी. तर ताईंनी पण खूप मार्गदर्शन वगैरे केलं त्या संदर्भात. आणि मुळात ते प्रकाशन फॉर्मल होतं ते अनौपचारिक. कारण ते सगळं मी माझ्या वर्गामध्ये शाळेमध्ये घेऊन चालू होतं. म्हणजे शिवबांचे मावळे आम्ही वाऱ्यासंगे धावतो आम्ही कधी माशी लढतो. साधा आपल्या 4थीच्या लेवलला जेव्हा शिवाजी महाराज शिकवायचे होते ते नकळत जे होतं तुम्ही ते म्हणालात. आणि त्यातून मी आत्ता तुम्ही जे सांगितलं की ऐकलं पाहिजे वाचलं पाहिजे तर चांगलं लेखन ते अगदीच मान्य आहे. पण थोडंसं शिक्षिका आहे, लेखन पण करायचं आहे, पालकसुद्धा आहे, आईसुद्धा आहे. तर हे सगळ्या भूमिका पार पाडताना थोडे लिमिटेशन्स येतात. त्यातून मी माझा प्रयत्न करतच आहे. आणि तुमचे खरंच खूप आभार की त्यांनी माझे म्हणणे अक्षरधाराचे आपण आभार म्हणूया की त्यांनी मला मुंबईपासून इथपर्यंत पोहोचवले आणि तुमच्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली. स्नेहाताईंचे आभार. आकाशवाणीवर त्यांनी इतकी सुंदर मुलाखत माझी घेतली होती पुणे विद्यापीठामध्ये. पुण्याच्या त्यांच्या त्या
आकाशवाणी आहे त्यांची विद्यावाणी विद्यावाणी. ते एक चॅनल आहे तिथल्या मुलांसाठी. आता ते सगळ्यांनाच ऐकतात, जगभरात पण ऐकतात. खूप सुंदर अनुभव तुम्ही सांगितला. तुमच्या पुढच्या कामाला मनापासून शुभेच्छा तर आहेत, पण असे खूप आनंदाचे क्षण आहे. आता ह्या ज्योती कपिल यांनी हे पुस्तक जे संपादित केलेलं आहे, यांनी मला गुरुदक्षिणा म्हणून काम केलंय. त्यांना त्या माझ्या सहवासात आल्या आणि आम्ही जिथे जिथे कार्यक्रम करेल त्यांचा एक आत्मविश्वास माझ्या बालसाहित्याने वाढवला असं त्या म्हणतात आणि लिहिण्याची उमेद वाढवली. तर जेव्हा मला अकादमी जाहीर झाला तेव्हा त्यांना वाटलं की सरांना केवढी मोठी गोष्ट मिळालेली आहे, सरांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि पटकन त्यांच्या डोक्यात आलं की सरांच्या एकूण साहित्यावर आपण पुस्तक संपादित करूया आणि त्या लगेच कामाला लागल्या आणि हे पुस्तक आकाराला आलं. त्यामुळे असे खूप आनंदाचे क्षण आहे. बालसाहित्याने मला भरभरून दिलं आहे आणि तुमच्यासारख्यांचा आता स्नेह सोबत घेऊन मी मुंबईला जाणार आहे. त्यामुळे माझ्या आणखी तुम्ही लोक आणखी माझ्या सहवासात जोडली जाणार आहात, ही माझ्यासाठी फार मोठी श्रीमंती आहे. धन्यवाद. ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम होऊ शकणार नव्हता. आपल्या सर्वांचेही आभार. शेवटपर्यंत थांबले. हो, इथून पुढच्याही कार्यक्रमांना आपण अशीच उपस्थिती दाखवाल अशी आशा व्यक्त करते आणि थांबते.